नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आपण 7 मेपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तरी शेतकरी मित्र, सध्या आज 24 तारीख आहे आणि आज 24 तारखेला जवळपास पावसाचा अंदाज पाहिला असता कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्ट्यामध्ये फक्त पावसाचा अंदाज आहे. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये आणि वातावरण ढगाळ आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस सध्या 25 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तो पण फक्त सांगली, सातारा तसेच पुणे आणि नाशिकच्या काही भागामध्ये आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो 24 आणि 23, 24 आणि 25 तारखेला. परंतु खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्र, फक्त कोल्हापूर साईडलाच फक्त पावसाचा अंदाज आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्येच वातावरण त्या ठिकाणीच फक्त पावसाची जास्त ढगाळ आहे आणि वातावरण जवळजवळ सध्या तरी 27, 28 तारखेपर्यंत वातावरण ढगाळच राहणार आहे. परंतु पावसाचा बिलकुल अंदाज नाही. फक्त स्थानिक स्वरूपाचा काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो. परंतु हा पाऊस देखील फक्त कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्येच राहणार आहे. तसेच हा पाहिला असता 1 मेपासून परत 30 ते 1 मेपासून वातावरण थोडे क्लिअर राहण्याची शक्यता आहे. परंतु ती सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई या भागामध्ये वातावरण ढगाळच राहणार आहे. उकाडा जाणवणार त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी नॉर्मल पाऊस देखील होऊ शकतो आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण हे स्वच्छ राहणार आहे. अंशतः वातावरण ढगाळ राहू शकते. परंतु खास करून सांगायचे शेतकरी मित्र, म्हणजे 3 तारखेला आणखीन वातावरण ढगाळ राहणार आहे आणि ते पण सातारा, सांगली या भागामध्येच वातावरण ढगाळ राहणार आहे. कोल्हापूर या भागामध्येच हे वातावरण जवळजवळ 7 तारखेपर्यंत वातावरण ढगाळच राहणार आहे आणि परत 6 तारखेला मराठवाडा, विदर्भात परत वातावरण ढगाळ होत आहे आणि हा पाऊस पाहिला असता बेलगाव या ठिकाणी, बेलगाव, कर्नाटकच्या काही भागामध्ये पावसाचे वातावरण जास्त तयार होत आहे आणि पावसाचं वातावरण 7 मेला जास्त वातावरण तयार होत आहे. कर्नाटकमध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे 7 मेला आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त 7 तारखेपासून जास्त वातावरण ढगाळ होण्याची दाट शक्यता आहे आणि हे पण मराठवाडा, सांगली, सातारा या भागामध्ये जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच विदर्भ साईडला फक्त चंद्रपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे आणि शक्यतो शेतकरी मित्र, सध्या तरी 7 मेपर्यंत कसलाच पावसाचा अंदाज नाही. वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु मे महिन्यात परत अवकाळी पाऊस लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.